खूप वर्षापासून माझ्या मनात एक इच्छा होती, ह्या यात्रेचा अनुभव एकदा तरी घ्यायची. दरवर्षी फक्त ऐकत आलोय, पाहत आलोय, पण यावर्षी तो योग जुळून आला. मी या मंदिरात आधी अनेक वेळा आलोय, पण या यात्रेचा वेळ पहिल्यांदाच. ह्या पवित्र दरवाजातून आतमध्ये पाऊल टाकलं आणि खरं सांगायचं तर तो क्षण शब्दात मांडणं कठीण आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत जाताना असं वाटत होतं जणू स्वर्गाच्या दरवाजातून प्रवेश करताय. समोरून येणारा हा तेजस्वी प्रकाश, आजूबाजूला भक्तांनी भरलेली ही गर्दी आणि श्रद्धेच्या गजरात न्हालेलं हे मंदिर, त्या क्षणी मन अक्षरशः थांबलं. मग मी ठरवलं, हा अनुभव फक्त मनात नाही तर कॅमेऱ्यातही साठवायचा आहे. जे काही डोळ्यांनी पाहत होतो, जे काही अनुभवत होतं, ते सगळं तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी शूट करायला सुरुवात केली. त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मृक्षीयमामृतात्. देवाचे मानकरी, देवाच्या काठी आणि शासन हे यायला सुरुवात झाली तर होती. आपल्यावर इकडचे काय गावकरी म्हणतात, तुम्ही कुठल्या गावचे सगळे? तर हे सगळी गँग आहे ती बसण्याची नारायणपूरची आहे. आणि आता आपल्याला काय माहित आवाज येतोय की नाही आपल्याला, आपण काय बोलतोय ते, कारण की आपल्या स्पीकरचा खूप जास्त आवाज आहे. आपण प्रयत्न करूया, हे आपल्याला इन्फॉर्मेशन देतील. जर आवाज नाही आला तर आपल्याला हे बाहेर जाऊन पण सांगतील या सगळ्या गोष्टी काय असतं काय असते. ठीक आहे. तर हा दादा, आपलं नाव काय? वैभव. आणि अशा प्रकारे आपल्या मंदिरामध्ये पेढे वगैरे पण वाटले जातात, प्रसाद वाटले जातो. तर आता आपल्याला वैभव दादा पूर्ण जी काय माहिती त्याला माहिती आहे या जत्रेबद्दलची ती सांगणार आहे थोडक्यामध्ये, की हे नक्की काय असतं आणि ही एवढी पंचकोशीमध्ये बनवली जाणारी जी ओळखली जाणारी जत्रा आहे ती नक्की काय आहे. ओके. हे आपले इथं 10 दिवस चालणारी जत्रा आहे. तर ही श्रीनाथांचे लग्न पार पडते. तिथे आपल्या इथं शेवटचे लग्न 4:30ला लागते. तिथे पुढे 10 दिवसाचे 5 दिवसानंतर इथं गोपाळ असतात. 5 दिवसानंतर गोपाळ चालू होतात. शेवटच्या दिवशी मारामारी म्हणजे रंगशस्त्र नसते, तेव्हा कार्यक्रमाची समाप्त होते. पहिली गोष्ट, आज पहिला दिवस आहे जत्रेचा, काल हळद झाली. माझ्या हिशोबाने म्हणजे मी जेव्हा बघून आलो काल हळद झाली, आज लग्नाचा पहिला दिवस आहे, म्हणजे ते पण रात्री 11:30 वाजता नंतर लागतो. नाही, 12ला लग्न लागतं. त्याच्या